सर्वांना नमस्कार. खरीप हंगामाची लगबग सर्व शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे आणि खरीप हंगामाच्या तयारीमध्ये सर्व शेतकरी बांधव सध्या व्यस्त आहेत. या खरीप हंगामाची तयारी करताना एक महत्त्वाचा घटक शेतकरी बांधव फार दुर्लक्षित करतात. तो आहे उगवण क्षमता तपासणी. आपण जे काही बियाणे वापरतो, त्याची उगवण क्षमता तपासण्यासाठी शेतकरी बांधव सध्या दुर्लक्ष करतात आणि मग याचा परिणाम असा होतो, की नंतर कमी उगवण क्षमता असलेले बियाणे वापरल्यामुळे आपल्या पिकाची उगवण क्षमता चांगली होत नाही आणि याचं नुकसान शेतकऱ्यांना होतं. आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रमुख पीक म्हणून ओळखलं जाणारं सोयाबीन, यामध्ये हा जो अडचण आहे ही मोठ्या प्रमाणावर दिसून येते. शेतकरी घरचं बियाणं वापरतात किंवा कुणीतरी मित्रांना दिलेलं, पाहुण्यांनी दिलेलं बियाणं वापरतात. परंतु त्याची बियाणे उगवण शक्ती न तपासता त्याची पेरणी केली जाते. त्यामुळं काय होतं, की बियाणं व्यवस्थित उगवत नाही आणि बियाणं न उगवल्यामुळे आपलं जे काही नुकसान आहे ते शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर होतं. त्यामुळं चांगलं बियाणं जर तुम्हाला ओळखायचं असेल, तर त्याची उगवण क्षमता किंवा उगवण शक्ती तपासणं अत्यंत आवश्यक आहे. मग यासाठी सर्व शेतकरी बांधवांना हे आव्हान आहे, की सोयाबीन बियाणे पेरत असताना त्याची उगवण क्षमता किंवा उगवण शक्ती तपासूनच आपण त्याचं लागवड केली पाहिजे. या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीनची उगवण शक्ती जी आहे ती का तपासावी आणि कशी तपासावी याबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत. सुरुवातीला बियाण्याची उगवण शक्ती का तपासावी हे आपण पाहूया. यावरनं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बियाणं किती शुद्ध आहे हे आपल्याला समजून येतं. याकरता बियाण्याची उगवण शक्ती तपासणं आवश्यक आहे. सोबतच आपल्याला पेरणीसाठी बियाणाचं प्रमाण किती ठरवायचं आहे, हे सुद्धा बियाण्याची उगवण शक्ती तपासूनच आपल्याला ठरवता येतं. कारण उगवण क्षमता जर कमी असेल, तर आपल्याला बियाणाचं प्रमाण वाढवावं लागतं. त्यामुळं बियाणाचं प्रमाण ठरवण्यासाठी बियाणाची उगवण शक्ती तपासणं अत्यंत आवश्यक आहे. यासोबतच बियाणांची उगवण जर उत्तम असेल, तर त्याचा परिणाम उत्पन्नावर होतो, हे काय वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. त्यामुळं उत्तम उगवण शक्ती असलेलं बियाणंच आपण निवडलं पाहिजे आणि ते पाहण्यासाठी आपल्याला बियाण्याची उगवण शक्ती तपासावी लागते. आपल्या शेतात एकरी रोपांची संख्या हवी तेवढी निर्धारित ठेवता येते. त्यामुळं आपल्याला उत्पन्नामध्ये अपेक्षित उत्पादन मिळतं आणि जर उगवण क्षमता फारच कमी असेल, तर असे बियाणं आपण वापरायचे नाही, असं आपल्याला निर्णय घेण्यास सोपं जातं. यासोबतच आता आपण पाहूया, की बियाणे उगवण क्षमता तपासणीच्या पद्धती कोणकोणत्या आहेत. एकदम घरगुती पद्धती आहेत. याला कुठलं जास्त शास्त्रीय पद्धतीनं किंवा जास्त याला मटेरियल लागतं, साहित्य लागतं असं काही नाही आहे. त्यामुळं आपल्या घरी जे काही पद्धती, जे काही मटेरियल, जे काही साहित्य उपलब्ध आहे, त्यावरून तुम्ही बियाण्याची उगवण क्षमता तपासू शकता. आपण 4-5 पद्धती दिलेल्या आहेत, त्या आपण पाहूया. यामध्ये पहिली जी पद्धत आहे ती कागदाच्या साहाय्याने तपासणी करणे. दुसरी आहे गोंडपाट पद्धतीने तपासणी करणे. तिसरी आहे मातीमध्ये उगवण क्षमता तपासणी करणे. चौथी आहे पाण्याच्या ग्लासमध्ये तपासणी करणे. 5वी आहे शोष कागदाच्या सहाय्याने तपासणी करणे आणि 6वी आहे कुंडीत बियाणांची तपासणी करणे. या पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला जो दिसतोय तो शोष कागद आहे. तसा जरी कागद तुम्हाला मिळत नसेल, तरी तुम्ही दुसऱ्या चित्रात जो ट्रे दिसतोय त्याच्यामध्ये चेक करू शकता. ट्रे जरी उपलब्ध नसेल, तर हा गोंडपाट प्रत्येक शेतकऱ्यांकडे असतो, तिसऱ्या चित्रामध्ये दिसतो तो. त्यावर सुद्धा तुम्ही बियाणाची उगवण क्षमता तपासू शकता. आता आपण एक पद्धत पाहूया. यामध्ये कागदाच्या सहाय्याने तपासणी करणे. यामध्ये वर्तमानपत्राचा जाड कापड आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याला 4 घड्या घालायच्या आहेत, जेणेकरून त्याची जाडी वाढेल. किंवा मग आपल्याला मार्केटमध्ये देखील असा जो पेपर आहे तो उपलब्ध असतो, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. घड्या घालून झाल्यानंतर तो कागद आपल्याला पूर्ण ओला करायचा आहे आणि या चित्रामध्ये, पहिल्या चित्रामध्ये दिसल्याप्रमाणे प्रत्येकी 10 बिया घेऊन त्या एका रांगेत समान अंतर सोडून वर्तमानपत्राच्या टोकाच्या भागावर ठेवून त्याची आपल्याला गुंडाळी करायची आहे. अशा रीतीने 100 बियांचे 10 गुंडाळ्या तयार करायच्या आणि नंतर या गुंडाळ्या पॉलिथिन पिशवीत 4 दिवस तशाच ठेवायच्या आणि 4 दिवसानंतर त्यामधील बीजांकुर मोजायचे. यावरनं आपल्याला त्याचं उगवण क्षमता कळते. 100 पैकी जर 75 पेक्षा जास्त बिया जर आपल्याला चांगली उगवण क्षमता दिसत असेल, तर ते बियाणं चांगलं आहे, असं आपण सोयाबीनचं बियाणं चांगलं आहे असं आपण गृहीत धरायचं. परंतु जर 75% पेक्षा कमी असेल,
तर त्या बियाणाचं आपल्याला पेरणीसाठी प्रमाण वाढवावं लागतं. ते आपण कसं ते आपण पुढच्या टेबलमध्ये पाहणार आहोत. दुसरी पद्धत आहे गोणपाट पद्धत. आता हे गोणपाट प्रत्येकाच्या घरी असतं आणि त्यामुळं ही पद्धत शेतकऱ्यांनी अवलंब करायला काहीही अडचण नाही. पोतं किंवा गोणपाट असे बरेच शब्द त्याला आपण ग्रामीण भागात वापरतो. ते आपल्याला घ्यायचं आहे, परंतु ते पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे आणि ते भिजवून घेतल्यानंतर प्रत्येक पोत्यातून आलेले प्रातिनिधिक बियाणे घ्यायचे. आता शेतकरी बांधव मोठी चूक इथं करतात. जर तुमच्याकडं बियाणं समजा तुम्ही 4 बॅग बियाणं आणलेलं आहे किंवा घरचं बियाणं आहे आणि घरचं बियाणंच तुम्ही पेरण्यासाठी वापरताय. आपल्या घरी पोत्याच्या थप्प्या लावून ठेवलेल्या असतात. आपण काय करतो, कुठल्यातरी एकाच पोत्यामधलं बियाणं घेतो आणि त्याची उगवण क्षमता चेक करतो आणि त्याच्यावरूनच ठरवतो की बियाणं चांगलं आहे की वाईट आहे. परंतु असं न करता तुमच्याकडे जे काही तुम्ही बियाण्यासाठी सोयाबीन ठेवलेली आहे, त्या प्रत्येक पोत्यामधलं सॅम्पल थोडं-थोडं तुम्हाला घ्यायचं आहे आणि प्रातिनिधिक नमुना, प्रातिनिधिक बियाणे घेऊन ते बियाणे आपल्याला जे काही तुम्ही पोतं किंवा गोणपाट घेतलेलं आहे, त्यावर तुम्हाला ते एका लाईनमध्ये प्रत्येकी 10 बिया मागे सांगितलं त्याप्रमाणेच प्रत्येकी 10 बिया घेऊन त्या एका रांगेत समान अंतर सोडून गोणपाटावर आपल्याला मांडायचे आहेत. त्यानंतर गोणपाटाचा फोल्ड आपल्याला करायचा आहे आणि त्याची व्यवस्थित गुंडाळी करून तो आपल्याला एका ठिकाणी ठेवायचा आहे आणि त्याला दिवसातून 2 वेळा थोडंसं भिजवायचं आहे. नंतर 5 ते 6 दिवसानंतर त्यातील आपल्याला जे काही बीजांकुर आहेत किंवा त्यातले जे काही आपण त्याला म्हणू की जर्मिनेशन झालेलं आहे, ते आपल्याला चेक करायचं आहे. यामध्ये पण तोच फंडा आहे. 100 बिया यासाठी घ्यायचा की त्यावरून आपल्याला टक्केवारी काढायला सोपं जातं. 75 किंवा 80 जर बिया चांगल्या असतील तर 80%, 30 बिया असतील तर 30%, 90 बिया असतील तर 90%, अशा पद्धतीनं आपल्याला सोपं जातं. तिसरी पद्धत आहे मातीमध्ये उगवण क्षमता तपासणी. यामध्ये एक तुम्हाला ट्रे घ्यायचा आहे किंवा कुंडी पण चालेल. त्यामध्ये 3/4 भागामध्ये आपल्याला माती भरायची आहे. या मातीच्या थरावर एकसारख्या अंतरावर मोजून बी ठेवायचे आहेत. जसं तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे, त्या पद्धतीनं तुम्हाला करायचं आहे आणि त्यावर आपल्याला 1 ते 2 सेंटीमीटरचा मातीचा थर त्याच्यावर टाकायचा आहे. बियाणे असे उघडे ठेवायचे नाही. त्यावर झाकून घ्यायचे आणि झाकून घेतल्यानंतर त्याच्यावर आपल्याला थोडे-थोडे पाणी शिंपडायचे आहे. मग म्हणजे ओलावा त्याच्यामध्ये मेंटेन राहिला पाहिजे आणि ते आपण आवश्यक असणाऱ्या तापमान व आर्द्रतेमध्ये ठेवायचं आहे. साधारण ते 8 ते 10 दिवसामध्ये आपल्याला बियाणाची उगवण क्षमता या पद्धतीमधून सुद्धा लक्षात येते. तर हे काही महत्त्वाच्या पद्धती आहेत 3 ज्याचा तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने घरच्या घरी वापर करू शकता आणि तुमच्या बियाण्याची जी काही उगवण क्षमता आहे ते तुम्ही नक्कीच चेक करू शकता. आता बियाणे उगवण क्षमता तपासणीसाठी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. जसं तुम्हाला मगाशी म्हटलं की बरेच वेळेस काय होतं की शेतकरी बियाणाची उगवण क्षमता तपासण्यासाठी जे बियाणं घेतात त्याच्यामध्ये चूक होते. एकाच पोत्यामधलं घेतात. त्यामुळं काय होतं की प्रत्येक पोत्यामधला प्रातिनिधिक नमुना येत नाही आणि एकाच पोत्यामधलं उगवण क्षमता आपल्याला चेक होते. त्यामुळं काही असे ठराविक मुद्दे आहेत की जे महत्त्वाचे आहेत आणि ते शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यातला पहिला मुद्दा आहे की सोयाबीन बियाणाचे बाह्य आवरण हे अत्यंत नाजूक असते आणि पातळ असते, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं मळणीची पद्धत, बियाण्याची वाहतूक, हाताळणी व साठवण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना उगवण शक्तीवर परिणाम होऊ शकतो. त्याला विजा होऊ शकते किंवा एकावर एक जास्त थर लावले तर त्याच्यामुळं प्रेशरमुळं ते त्याचं वरचं आवरण जे आहे ते नाजूक आणि पातळ असल्यामुळं खराब होऊ शकतं. त्यामुळं बियाण्याची साठवणूक करताना सुद्धा आणि बियाणाचे आपण जेव्हा त्याची हार्वेस्टिंग करतो, जेव्हा मळणी करतो त्यावेळेससुद्धा यात अत्यंत चांगल्या पद्धतीनं करणं आवश्यक आहे. उगवण क्षमते तपासणी मान्सून आगमनाच्या काही दिवस अगोदर करावी, कारण वातावरणातील आर्द्रतेचा उगवण शक्तीवर परिणाम होतो. तसेच एकदम उन्हाळ्यात पण आपल्याला उगवण शक्ती चेक करून चालत नाही. त्यामुळं मान्सूनच्या आगमनाच्या अगोदर जे काही उगवण होण्यासाठी, बियाण्याची उगवण होण्यासाठी जे वातावरण आवश्यक असतं, असं वातावरण असल्यानंतर आपण याची तपासणी करायची आहे. ज्या बियाण्याची तुम्हाला उगवण क्षमता तपासायची आहे, त्याला कुठल्याही प्रकारची प्रक्रिया केलेली नसावी. हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळं हा मुद्दा शेतकऱ्यांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. सोबतच किडलेले, बुरशी लागलेले, पोकळ बियाणे किंवा गर्भ नसलेले बियाणे हे असे बियाणे आपण उगवण क्षमतेसाठी घ्यायचे नाहीत आणि ते पेरणीसाठी सुद्धा घ्यायचे नाहीत. सोबतच ज्या पिकांची उगवण क्षमता प्रमाणापेक्षा जास्त आहे, असेच बियाणे पेरणीसाठी आपल्याला वापरायचं आहे. जर उगवणीची टक्केवारी
ठरवून दिलेल्या प्रमाणकापेक्षा 5 ते 10% कमी असेल, तर एकरी ठरवून दिलेल्या बियाण्यापेक्षा 5 ते 10% बियाणे जास्त वापरावे लागते. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे, की जर तुमची उगवण क्षमता कमी असेल, तर तेवढ्याच पट्टीमध्ये तुम्हाला बियाणाचं जे एकरी प्रमाण आहे किंवा हेक्टरी प्रमाण आहे, ते तुम्हाला वाढवावं लागेल. जेणेकरून तुमचे अपेक्षित तुमच्या प्रति एकर झाडांची संख्या तुम्हाला मिळवता येईल आणि त्यावरनं उत्पन्नामध्ये तुम्हाला चांगली उत्पन्न मिळू शकेल. आता सोयाबीन बियाणामध्ये उगवण क्षमतानुसार किंवा उगवण शक्तीनुसार बियाण्यांचा वापर कसा केला पाहिजे, हे आपण या टेबलमध्ये पाहणार आहोत. आपण जर बियाणाची उगवण क्षमता चेक केली, जी काही तुम्हाला 4-5 प्रकार सांगितले, त्या पद्धतीनं जर आपण बियाणांची उगवण क्षमता चेक केली, तर जर आपल्याला 70% व त्यापेक्षा जास्त जर उगवण शक्ती असेल बियाणाची, तर आपल्याला एकरी 26 किलो बियाणे पेरणीसाठी वापरायचे आहे. जर 69% असेल, तर 26.37 किलो बियाणं आपल्याला वापरायचं आहे. त्याच पद्धतीनं जर कमी-कमी होत गेलं 68, 67, 66 तुम्ही बघत असाल इकडे किती एकरी बियाणाचं प्रमाण हे वाढत आहे. म्हणजे 60% जर बियाणाचं प्रमाण असेल, तर तुम्हाला 29.70 किलो बियाणे प्रति एकरी सोयाबीनच्या पेरणीसाठी वापरायचं आहे. परंतु त्यापेक्षा खालचं जर बियाणं असेल, त्यापेक्षा कमी उत्पादन क्षमतेचं बियाणं जर असेल, तर ते आपण पेरणीसाठी वापरू नये. कारण की त्याच्यापेक्षा कमी जर उगवण शक्ती असेल, तर त्याची उगवण चांगली होणार नाही आणि तुम्हाला अपेक्षित झाडांची संख्या मिळणार नाही आणि त्यामुळं तुमच्या उत्पादनामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये घट होते किंवा मग शेतकरी त्या पिकाकडे आर्थिकदृष्ट्या त्याचं उत्पन्न घेऊ शकत नाहीत. त्यामुळे सोयाबीन पिकामध्ये हा जो टेबल आहे हा लक्षात घेणं गरजेचं आहे आणि यानुसार बियाणं वापरण्याचं गरज आहे. त्यामुळं सर्व शेतकरी बांधवांना आव्हान आहे, की सोयाबीनचे बियाणे घरचे किंवा मग बाहेरचे जरी तुम्ही आणत असाल, ते जर तुम्ही पेरणीसाठी वापरत असाल, तर त्याची बियाण्याची उगवण शक्ती तपासूनच त्याची पेरणी करावी. हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या संपर्कातील इतर शेतकरी बांधवांनाही शेअर करावा, जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्याला कोणत्या विषयावर शेतीतील कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे याचे आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आम्ही तो व्हिडिओ नक्की बनवू. धन्यवाद.